आलेला आहे। अयोध्येच्या अगदी कानाकोपऱ्यामध्ये राम नामाचा जप केला जातोय आणि देशाच्या कानाकोपऱ्यामधून आणि आपल्या महाराष्ट्रामधून सुद्धा राम भक्त जे आहेत ते अयोध्या नगरीमध्ये पोहोचलेले आहेत। गजानन, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। अयोध्या म्हटलं की शरयू नदीचा तीर जो आहे तो पाहिलाच पाहिजे। त्या ठिकाणी अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, शरयू नदीच्या तीरावर कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? नक्कीच वृषाली, सध्या आपण अयोध्येमधल्या शरयू नदीच्या तीरावरती आहोत आणि शरयू नदीचा तीर जो आहे तोही सजलेला आहे। खरं तर शरयू नदीमध्ये पोलीस जे आहेत ते गस्त घालतात। त्याचसोबत शरयू नदीच्या आतमध्ये आपण ही संपूर्ण 40 ते 50 फूट ही मोठी एलईडी आपण पाहू शकतो। या एलईडी मध्ये संपूर्ण राम प्रतिष्ठापनेचा सोहळा जो आहे तो लाईव्ह पद्धतीने दाखवण्यात येणार आहे। जगभरातून देशभरातून राम भक्त जे आहेत ते अयोध्येत दाखल होतील आणि त्यांना हा सोहळा जो आहे तो याची डोळा पाहण्याकरता हा एलईडी स्क्रीन जो आहे तो संपूर्ण बोटीमध्ये लावण्यात आलेला आहे आणि बोट जी आहे ती आपण शरयू नदीमध्ये आहे आणि जवळपास 40 ते 50 फूट ही एलईडी स्क्रीन आहे। या एलईडी स्क्रीन मध्ये प्रत्येक राम भक्ताला आपल्या रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापन सोहळा हा याची डोळा पाहण्याकरता ही प्रशासनाकडून जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। संध्याकाळच्या वेळेस या संपूर्ण भागामध्ये विद्युत अशी आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे आणि कडाक्याची थंडी आहे, परंतु आता सूर्यदेवाने दर्शन जे आहे ते संपूर्ण अयोध्येमध्ये दिलेलं आहे। जवळपास 4 ते 5 दिवसानंतर सूर्यदेव जो आहे तो आता अयोध्येत प्रकटलेला आहे।